संभाजी महाराजांची बदनामी करणारी नाटकं, कादंबऱ्या आणि चित्रपट कायमस्वरूपी हद्दपार करण्याची मागणी करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना देणार असल्याची माहिती अमोल मिटकर यांनी दिलेली आहे। बेबंदशाही राजसन्यास राजगडाला जेव्हा जाग येते यावर बंदी घालावी, मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा यांसारख्या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटांना हद्दपार करावं, विकिपीडियावरील मजकूर जसा तातडीने हटवला तशीच कारवाई करावी अशी मागणी अमोल मिटकर यांनी केली आहे। पाठ्यपुस्तकांमध्ये संभाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश व्हावा असं त्यांनी म्हटलेलं आहे। आज संन्यास सारखी कादंबरी असेल ज्यात विकृत चित्र रंगवण्याचं पाप राम गणेश गडकर यांनी केलंय, किंवा थोरातांची कमळा असेल, मोहित्यांची मंजुळा असेल, कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते असेल, किंवा औंधकरांची बेबंदशाही असेल, असे अनेक प्रकारची चित्रपट, अनेक प्रकारची पुस्तकं आजही मार्केटला उपलब्ध आहेत। ही हद्दपार केली गेली पाहिजे, याच्यावर बंदी आणली पाहिजे असा प्रस्ताव मी महाराष्ट्र सरकारसमोर ठेवणार। महापुरुषांचा वारंवार अपमान होत असेल, कोणी जाणीवपूर्वक करत असेल, चुकून करत असेल, निश्चित या संदर्भामध्ये सेन्सॉर असलं पाहिजे। या संदर्भामध्ये तपासूनच असे जे सगळे नाटक आहेत, सिनेमे आहेत, पिक्चर आहेत, हे प्रक्षेपण त्यांचं झालं पाहिजे। अन्यथा एकदा प्रक्षेपित झाला की मग त्याच्यावर वाद, त्याच्यावर मोर्चे, त्याच्यावर दगडफेक, त्याच्यावर मोडतोड, हे असं अजिबात होता कामा नये। महापुरुषांविषयी त्यांचा आदर ठेवूनच असे नाटक असतील, सिनेमे असतील, हे निघाले पाहिजेत। त्यातलं कुठलंही वक्तव्य हे चुकीचं असता कामा नये, कुठलंही कृत्य असेल ते चुकीचं असता कामा नये, या मताचा मी आहे। अमोल मिटकर जे हे विधिमंडळातल्या महायुतीचे एका घटक पक्षाचे सदस्य आहेत, त्यांच्या या मताशी मी संमत आहे की महान व्यक्तींचे, वंदनीय पुरुषांचे, ज्यांना देवाच्या ठिकाणी पुजतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महाराणी येसुबाई साहेब, महाराणी ताराराणीबाई साहेब, या ज्या व्यक्तिमत्वांना आपण त्यांचं पूजन करतो, त्यांच्या बाबतीत जर बदनामीकारक लिखाण, बदनामीकारक वक्तव्य, बदनामीकारक काही पोस्ट असं जर कुणी करत असेल तर त्याच्या बाबतीत कडक कायदा असला पाहिजे, या मताशी आम्ही निश्चितपणे सहमत आहोत। त्यामध्ये काय हे मला सांगता येणार नाही, कारण ती नाटकं मी बघितलेली नाहीत आणि त्या नाटकांमध्ये महान व्यक्तींच्या विरोधात जर काय असेल, काय बोललं जात असेल तर नक्कीच त्याच्या बाबतीत विचार सरकारकडनं झाला पाहिजे असं आमचं मत आहे।